नमस्कार माझ्या प्रिय शिल्पनिदेशक मित्र हो. मागील व्हिडिओमध्ये आपण शिल्पनिदेशकांना जे आवश्यक असणारं रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे त्याच्यातले वेगवेगळ्या प्रकारचे जे नमुने आपण ठेवायचे आहेत की जे आपण त्या व्हिडिओमध्ये त्याचं आढावा घेतलेला आहे, मागोवा घेतलेला आहे की ज्यामध्ये लेसन प्लॅन, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन, ऑपरेशन शीट, जॉब शीट, इन्फॉर्मेशन शीट, प्री जॉब चेक शीट, फायनल जॉब चेक शीट, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मटेरियल्स आहेत, रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल, याच्याबाबत आपण चर्चा केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे जे रेकॉर्ड आहे, रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल, यामध्ये लेसन प्लॅन, पाठ आराखडा कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत. पाठ आराखडा या ठिकाणी आपल्याला जो आपण घेणार आहोत, हा एक आपल्याला असा मार्गदर्शक असा असू शकेल. आपण माझ्या मताशी सहमत असाल असे नाही. आपल्या नियोजनाप्रमाणे आपणही लेसन प्लॅन तो डिझाईन करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लेसन प्लॅन विषयी जी माहिती आपल्याला मी देणार आहे, ही फक्त आपल्याला एक मार्गदर्शक, एक गाईडलाईन म्हणून आहे. प्रत्यक्ष आपण याच पद्धतीचं लेसन प्लॅन करावा असं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार नाही. लेसन प्लॅन डिझाईन करणं हे आपलं एक स्किल असतं की कशा पद्धतीने आपला लेसन प्लॅन, पाठ आराखडा आपण तयार करावा. लेसन प्लॅन तयार करताना थोडक्यात द बेस्ट लेसन स्टार्ट विथ द बेस्ट कंटेंट. जसा लेसन प्लॅन चांगला असेल त्याचं कंटेंट हे निश्चितच चांगलं असतं. त्यामुळं लेसनची प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. आपलं लेसनचं प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तर आपल्याला जो पाठ आहे तो घेताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही असं निश्चितच मला वाटतं. आता लेसन प्लॅन म्हणजे काय? लेसन प्लॅन मध्ये पाठ आराखड्यामध्ये का गरजेचं आहे? लेसन प्लॅन, पाठ योजना एक क्राफ्ट इन्स्ट्रक्टर साठीचा एक दस्तऐवज आहे, डॉक्युमेंट आहे, जो प्रशिक्षणार्थ्यांना संरचित आणि परिणामकारक पद्धतीने शिकवण्यासाठी तयार केला जातो. यामध्ये विषयाचा उद्देश, शिकवण्याच्या पद्धती, आवश्यक साधने आणि मूल्यमापन यांचा समावेश होत असतो. जे महत्वाचे जे ठळक मुद्दे लेसन प्लॅन मध्ये असतात ते या प्रकारे असावेत. पाठाचे नाव, शिकवायच्या विषयाचे नाव, त्याची उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह, हा पाठ घेण्यामागचा उद्देश काय आहे, प्रशिक्षणार्थी या पाठाद्वारे काय शिकतील, याचा आपला उद्देश काय आहे, उद्देशाचा उल्लेख ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यानंतर साहित्य व साधने, टीचिंग एड्स अँड टूल्स, आपण हा पाठ लेसन घेताना कोणत्या प्रकारचे ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल्स एड्स किंवा कुठले साधने किंवा कुठले मॉडेल्स वापरणार आहेत याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं आहे शिकवण्याची पद्धत, टीचिंग मेथोडॉलॉजी, यामध्ये एक्सप्लेनेशन, डेमॉन्स्ट्रेशन, ग्रुप डिस्कशन आणि क्वेश्चन आन्सर मेथड, स्पष्टीकरण, प्रात्यक्षिक, समूह चर्चा आणि प्रश्नोत्तरे याचा समावेश असेल. याचे जे टप्पे असतील बघा, या प्रकारचे असेल. प्रस्तावना असेल, इंट्रोडक्शन, मुख्य भाग, प्रेझेंटेशन, उमेदवारी, प्रशिक्षणार्थी स्वतः प्रॅक्टिकल करणार आहेत का नाही, सारांश, समरी, यामध्ये आपल्याला जे आपण जे विषय शिकवलेला असतो त्याचा सारांश घेणं गरजेचं असतो. सावधगिरी, सेफ्टी प्रिकॉशन्स, मूल्यमापन, इव्हॅल्युएशन, प्रशिक्षणार्थ्यांना काही प्रश्न विचारून त्याचा आपण जो शिकवलेला विषय आहे तो आत्मसात केलेला आहे की नाही याचं आकलन आपल्याला याद्वारे तपासणं गरजेचं असतं. नंतर गृहपाठ, हा होमवर्क, प्रॅक्टिस वर्क, प्रशिक्षणार्थ्यांच्या अधिक सरावासाठी करावयाच्या गोष्टी यामध्ये असतात. आपण गृहपाठ काय करणं गरजेचं आहे हे यामध्ये असणं गरजेचं आहे. एकंदरीत या मध्ये आपला जो लेसन प्लॅन आहे, लेसन प्लॅन मध्ये
कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ज्या अनुषंगिक बाबी किंवा जे महत्वाचे मुद्दे आपल्या लेसन प्लॅन मध्ये असतात ते या प्रकारचे असले पाहिजेत. हा एक लेसन प्लॅनचा नमुना आहे. लेसन प्लॅन इथं आपल्या ट्रेडचं नाव, नंतर त्याची दिनांक, आपल्या तुकडीची संख्या किंवा बॅचचं नाव, नंतर लेसन नंबर, आपण जो लेसन आहे आपला जो विविध नमुन्यातील जो NSQF लेवलचा ज्या स्किल लेवलनुसार जो सिलेबस असेल त्या सिलेबस नुसार आपण याचं या पाठाचं नियोजन करायचं आहे. की त्या सिलेबस मध्ये आठवडा क्रमांक 1 मध्ये कुठला पाठ दिलेला आहे त्या पाठाप्रमाणे आपण त्या आपलं नियोजन करायचं आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ, नंतर प्रिपरेशन पूर्वतयारी काय आहे, याच्यामध्ये टायटल असेल आपल्या याचं, नंतर इथं ऑब्जेक्टिव्ह असतील, नंतर टीचिंग एड्स असतील, नंतर याचा रिव्ह्यू असेल, मोटिवेशन असेल, नंतर प्रेझेंटेशन मध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट टॉपिक्स असतील, इन्फॉर्मेशन पॉइंट्स असतील आणि स्थळ सूचना हिंट्स असतील. या पद्धतीने आपल्याला या 2 भागामध्ये इथं हा जो नमुना दिलेला आहे हा नमुना मराठी आणि इंग्रजीत दोन्ही एकत्र असलेल्या भाषेत आपल्याला माझ्या पोस्टवर त्याची लिंक मिळेल की ज्यावर त्याचा आपल्याला एक सॉफ्ट कॉपी किंवा PDF फाईल आपल्याला त्या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये ऍप्लिकेशन, समरी, टेस्ट, असाइनमेंट, नंतर रेफरन्स बुक, आपण कुठल्या प्रकारचे रेफरन्स बुक्स तिथं वापरलेले आहेत, आणि नेक्स्ट लेसन. यामध्ये बघा आपण एक लेसन प्लॅनचा नमुना घेतलेला आहे. रीडिंग ऑफ ड्रॉइंग आहे याच्यासाठी रोडाचा, त्याचं ट्रेड, त्याची डेट इथं मेन्शन केलेली आहे. लेसन नंबर 10, मॉड्यूल युनिट नंबर 8, टाइम 60 मिनिट, प्रिपरेशन, रिवेट, टायटल आहे त्याचं रिवेट्स अँड इट्स टाईप, त्यानंतर त्याचा ऑब्जेक्टिव्ह, इंट्रोडक्शन, रिवेटिंग, रिवेट हेड्स, टाइप ऑफ रिवेटेड जॉईंट्स. नंतर या ठिकाणी टीचिंग एड्स वापरलेले, आपण चॉक बोर्ड वापरलेला आहे, चॉक आहे, चार्ट्स आहेत, कॉम्प्युटर सिस्टीम आहे, प्रोजेक्टर आहे. याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. रिव्ह्यू मध्ये आपण मागच्या तासाला कुठला लेसन बघितलं होतं याचा रिव्ह्यू आपण घ्यायचा आहे. नंतर इथं मोटिवेशन आहे, विद्यार्थ्यांना प्रेरणा कशा पद्धतीने द्यायची आहे. प्रेझेंटेशन मध्ये इंट्रोडक्शन, नंतर रिवेट्सचे प्रकार, रिवेट पार्ट्स, मटेरियल, रिवेट विषयी माहिती दिलेली आहे. इथं आपण हिंट्स दिलेला आहे. C30 जो पेज क्रमांक आहे निमी बुकचा तो इथं दिलेला आहे. या हिंट मध्ये किंवा इन्फॉर्मेशन पॉइंट मध्ये आपल्याला इथं आकृत्याही काय करता येतील, वापरता येतील. नंतर डेव्हलपमेंट पॉइंट्स मध्ये इथं डिटेल मध्ये आपण उल्लेख केलेला आहे. इथं हिंट मध्ये चार्ट, कुठलं चार्टचाही वापर आपण करू शकतो, चार्ट वापरलेला आहे. याच्या ऍप्लिकेशन दिलेले आहे. या रिवेटचा जो लेसन, व्हॉट इज रिवेट, वेअर इट इज यूज, व्हॉट इज कल्किंग प्रोसेस, नंतर याची समरी घेतलेली आहे. रिवेटचा आपल्याला रिवेट म्हणजे काय, त्याचा वापर कुठं होतो, आणि त्याची टेस्ट घेतलेली आहे. ड्रॉ नीट स्केच, प्रोपोर्शनल स्केच टू व्हेरियस रिवेट ब्रँड्स, हेड्स ही विद्यार्थ्यांची घ्यायची आपण. नंतर स्टेट पार्ट्स ऑफ रिवेट्स, रिवेटचे प्रकार, त्यानंतर इथं रेफरन्स बुकचा उल्लेख केलेला आहे. निमी इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि ND भट मशीन ड्रॉइंग या पुस्तकाचा, नंतर VM पांचाल, म्हणजे जे पुस्तक आपण रेफरन्स बुक वाचलेलं आहेत किंवा रेफरन्स बुक तुम्ही वापरणार आहात त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्या इथं नाव असेल, पुढचा जो लेसन असेल त्या लेसनचं नाव दिलेलं आहे. प्रिपेअर्ड बाय असेल, नंतर या ठिकाणी प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या स्वाक्षऱ्या असतील. इथं बघा एक मराठी नमुना दिलेला आहे की जे गणित चित्रकला निदेशक आहे, गणिताचा चित्रकला निदेशक यांच्यासाठी मल्टीपर्पज असा मराठीतील लेसन प्लॅन आपण इथं दिलेला आहे. पाठ नियोजन लेसन प्लॅन, या ठिकाणी एकाच लेसन प्लॅन मध्ये आपल्याला पूर्ण आठवड्याचे जे वेगवेगळे ट्रेड्स असतील, सोमवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, नंतर पाठाचा प्रस्तावित दिनांक आणि पाठ घेतल्याचा दिनांक, याची वेळ असेल वर्ष, प्रथम वर्ष, पाठाची निर्धारित वेळ अर्धा तास किंवा 1 तास, पाठाचे नाव, शैक्षणिक साधने, प्रस्तावना, मुद्दे पाठ, पाठ सादरीकरण, प्रेझेंटेशन, लेसन प्रेझेंटेशन, इथं दिलेल्या कोण मापकाची माहिती दिलेली आहे. इथं आकृती दिलेली आहे, म्हणजे स्पॉट हिट मध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत की ज्या आपल्याला त्या लेसन प्लॅन मध्ये
दाखवता येतील. कंपास या ठिकाणी आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स याची माहिती इथं आणि त्याची आकृती दिलेली आहे. डिवायडर दिलेला आहे. डिवायडरचं एक्सप्लेनेशन, त्याची माहिती, त्याची आकृती दिलेली आहे. फ्रेंच कर्व त्याची माहिती, त्याची आकृती दिलेली आहे. पेन्सिल, पेन्सिलचे ग्रेड दिलेले आहेत, त्याची आकृती दिलेली आहे. नंतर पाठाचा सारांश इथं दिलेला आहे की आपण या पाठामध्ये कोणत्या कोणत्या जे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत याचा वापर आपण इथं केलेला आहे. नंतर त्याचा उपयोग या अभियांत्रिकी चित्रकलेतील जे साहित्य आहे त्याचा वापर कसा करता येईल. नंतर इथं आपण त्यांची टेस्ट घेतलेली आहे आणि पुढील पाठाचं इथं नाव दिलेलं आहे. अभियांत्रिकी चित्रकलामध्ये रेखांकनासाठी वापरली जाणारी या पाठामध्ये आपण जे 4 इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा भाग कव्हर केलेला आहे. यातीलच पुढचा भाग आपल्याला लेसन प्लॅन मध्ये करता येईल. निश्चितच या ठिकाणी हा जो मराठी लेसन घेतलेला आहे हा माझ्या गणित तथा चित्रकला निर्देशकांनाही उपयोगी असेलच, तसेच इतर जे शिल्प निर्देशक आहेत त्यांच्यासाठी आपण मराठीमध्ये सुद्धा इंग्रजी आणि मराठी PDF फाईल आणि सॉफ्ट वर्ड फाईल या दोन्ही माझ्या युट्यूबच्या पोस्टमध्ये आपल्याला त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथून आपल्याला डाउनलोड करता येतील. तर शिल्पनिर्देशक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच आपल्याला हा एक जो लेसन प्लॅन कसा तयार करावा याचाही हा व्हिडिओ एक मार्गदर्शक असा असेल की या व्हिडिओ प्रमाणे आपण लेसन प्लॅन तयार करावा असं अपेक्षित नाही, परंतु लेसन प्लॅन कसा असावा याविषयी निश्चितच आपल्याला या व्हिडिओमधून मार्गदर्शन मिळालेलं असेल. पुन्हा एकदा आपला सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, माझ्या YouTube चॅनल ITI मॅथ ड्रॉइंग कंटेंट, वोकेशनल कंटेंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा की अनेक नवीन नवीन व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला येईल की नवीन कुठल्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि निश्चितच व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपली कॉमेंट द्या. धन्यवाद.